अधिकृत मजारी विरोधात नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। चांदवड तालुक्यातील सोग्रसमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात आलाय। चांदवड तालुक्यातील सोग्रस या ठिकाणी मुंबई आग्रा महामार्गावरील दुभाजकावर सोग्रस फाटा या ठिकाणी अनधिकृतपणे मजार बांधण्यात आली आहे। गुरुवारी विधिमंडळामध्ये आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर चांदवड या ठिकाणी सोग्रस फाटा इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या संदर्भात शुक्रवारी तहसील कार्यालयामध्ये दोन्ही समाजामध्ये एक बैठक घेऊन तोडगा काढण्यात आला। ही जागा दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे। या संदर्भात ग्रामसभाही घेण्यात येणार आहे। राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमधी चांदवड नाशिक मध्ये इथे मदार बांधली गेलेली आहे, हिरवी चादर टाकलेली आहे, मौलाना बोलवण्यात येतो, त्याच्यावर त्याला 20,000 नॅशनल हायवेच्या अकाउंटवरून दिले जातात। हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना, हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही। आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा, ही मदार काढून टाका, नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंगबलीचं मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो। ही दर्गाने हे पूर्व परंपरा हिंदूचा देव आहे। तिथं भगवा कपडा होता। आमच्या गावची शंकर भीमाची गांगुर्डी ही पूजा करायची पहिली। तिथं त्रिशूळ आणि चिमटा होता छोटा, पण तिथे 89 साली गॅस टँकर पडला होता। त्या टँकरनं ते नामशेष झालं। या लोकांनी तिथं कपडा टाकला होता 15 दिवसापूर्वी। तिथं नव्हतं पूर्वी असं।